तर आता आम्ही पोहोचलेलो आहे वाकणच्या रोडला, जिथून बाय रोडने आम्हाला ज्या खोपोली साईड जे आम्ही रोड ठरवलेला आहे जायचा, त्या रोडने आता आम्ही एकविरीला जाणार आहोत. तर आता इथे ह्या रोडला आम्ही थांबलेलो आहे, थोडा नाश्ता वगैरे करू, कारण की सकाळी आम्ही निघताना काहीच खाल्लेलं वगैरे नाही आहे. तर नाश्ता वगैरे करू थोडा, आणि मग आमची राईड काय आहे ती पुढं आम्ही कंटिन्यू करू. तोवर आपला अजून एक ब्लॉगर आपला दांडेकर, तो पण आपल्या पहिल्याच फॉर्मसारखा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण जाऊयात पुढं. पहिले थोडं नाश्ता वगैरे करून भूक वगैरे लागली. एक नंबर. आणि आपले हिरोज 2 आणि ही पण पोरगाच आहे, म्हणजे पोरी नाहीच, आपल्या लोंडा आहे आपला आहे. आता आम्ही आलोय मैत्री कट्टा स्पेशल वाकणच्या इथे, कारण की भूक वगैरे पण लागली होती भरपूर. तर आपली ही लोक सगळी बोलले की थोडं नाश्ता वगैरे करूयात. मला पण भूक लागली होती, मी सकाळी फक्त चाय पिऊनच आलो होतो. आता इथं वडापाव सगळ्यांनी मागवले आहेत, सगळ्यांनी 2-2 वडापाव खाऊ. आणि मला माहिती आहे हा काहीतरी बोलणार आहे ह्या व्हिडिओ. एक तर मी त्याला आज खपवणार आहे, कुठेतरी खपवणार आहे त्याला आज मी डायरेक्ट टेकड्यावरून खाली ढकलणार आहे. आणि माझी कुंभाची व्हिडिओ पण त्यांनी साल्यानी आम्ही शिवाय देता मध्ये बघितलंच असत. जेवूयात म्हणजे नाश्ता करूयात, आणि नंतर मग आपली पुढची राईड आहे की ती जाऊयात. तुमचा लॉगर तुम्हाला माहिती राहील जात आम्ही सांगतो महाबळेश्वर. जो आपला श्रीवर्धनचा, दिव्याघरचा आणि हरिहरेश्वरचा जो ब्लॉग झाला होता, त्याच्यामध्ये मी मला प्रॉपर लोकेशन माहिती नव्हता. त्याच्यामध्ये नाही बोललास, त्याच्यामध्ये मी जंजिराचा ब्लॉग बोल. मी तुला सांगतो ना, तुला मी जेव्हा आपण हरिहरेश्वरला जात होतो ना, तेव्हा मी हरिहरेश्वरलाच मी महाबळेश्वर बोललो होतो. असं त्या काय असं ही मजा मस्ती आपली चालणारच आहे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर मजा येणार आहे. आपण पूर्ण व्हिडिओ करून खूप मजा करणार आहोत, कारण आपली ही लॉंग ट्रिप असणार आहे. आणि मला माहितीच आहे लॉंग ट्रिप म्हणजे मित्रांसोबत आपली मजा असते. नाश्ता वगैरे आमचा सगळा झालेला आहे. आता आम्ही सगळ्यांनी असे खाल्लेत की बाकासुरासारखे 3-3, 4-4 वडापाव खाल्लेले आहेत. तर मी पण मास्क घातला, कारण की धूळ भरपूर आहे. तर मातीवर तोंडात ते हेल्मेट असून पण तो आता सध्या झाला खराब. काय नाही, मास्कवर लागले तर आपण निघूयात डायरेक्ट. मी तुम्हाला डायरेक्ट गाडी. तर आम्ही इथं शौर्य हॉटेल आलो होतो वाकण साईडला. तर आमची इथून आता राईड चालू झालेली आहे. मी माझी बाईक न घेता आता डायरेक्ट ही एंटर घेतली, कारण की बाईक माझी बॅग पण खूप जड आहे, त्याच्यामुळे मला जमत नाही चालवायला. तर मी आता एंटर घेतलं. आता एंटरवरतीच आपली व्हिडिओ आपण पुढे बनवत राहू. तर आता इथून निघूयात डायरेक्ट. आता आम्ही आलेलो आहे खोपोली सासगावला. धाकटी मंदिर म्हणजे धाकटी विठ्ठल मंदिर आहे, तिथं आलेलो आहे. कारण की गाडी चालून भरपूर नाही. आणि इकडचं तुम्ही आता व्ह्यू तर बघू शकता, जाम भारी व्ह्यू आहे. तर जाऊयात, दर्शन वगैरे इथं करूयात. काही पंढरीला तर कधी गेलो नाही, पण इथं मंदिर आहे तर आपण लागतंय, तर आपण तिथं पाया वगैरे पडूयात जरा जाऊन. तर शूज वगैरे पण आता काढायला लागतील, आणि शूज काढण्यामध्ये आणि घालण्यामध्ये मला येतो जाम कंटाळा. पण आता आलो आहे, दर्शन घ्यायचंच आहे, तर आपण काढूयात शूज. मला माहिती नव्हती इकडे जागा, कारण की मी इथं फर्स्ट टाईम आलेलो आहे. आणि आपल्या एकविरीला पण फर्स्ट टाईमच चाललो आहे. सो मी खूप म्हणजे असं एक्सायटेड आहे की मी एवढं लांब राईड करतो आहे. पण रस्ते एवढे खराब आहेत ना, तर रस्ते खराब असल्यामुळे एक तर हात म्हणजे कलाई वगैरे पण भरपूर दुखत आहेत. आणि गाडी खड्ड्यामध्ये एवढी हे होते ना, तर त्याच्यामुळे पण भरपूर आहे. म्हणून मी मध्ये रस्त्यामध्ये व्हिडिओ बनवत नाही, कारण की एकतर त्या गचक्यामुळे मोबाईल तरी माझा पडेल खाली, नाहीतर व्हिडिओच्या नादामध्ये मी तरी कुठे पडेल. म्हणून मी जरा स्लो आपला चाललो आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक स्पॉटला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहीन. आपण काय बोलू तुम्हाला दाखवतो आतमध्ये मी. तर ही मंदिराची एंट्रन्स आहे, आणि खूप मोठी जागा आहे एंट्रन्ससाठी. आणि इथून जाम भारी व्ह्यू पण आहे एक. आणि बाकी लोक तर आतमध्ये गेलेत, पण मी अजून बाहेरच होतो, कारण की मला एक इमर्जन्सीमध्ये कॉल आला. तुम्हाला परत कॉल आला आहे, तर मी तो कॉल पिकअप करतो म्हणून सांगतो. दर्शनासाठी मी पण चाललोय.
तर आता आम्ही आलोय खंडाला घाटामध्ये आणि तुम्ही पुढं इकडं बघू शकता तो धबधबा वगैरे खूप भारी असं सीन आहे इथं. आणि प्लस सगळ्यात भयंकर गोष्ट मला इथं आल्यावर समजलं की ते जे समोरचे जे डोंगर्स वगैरे आहेत ना तर डोंगरांच्या वरती सगळ्यांनी अशी घरं बांधलेत आणि या साईडला पण भरपूर घरं आहेत आणि या सह्याद्रीच्या एक रांगात झाल्या आणि एवढं खोल दरी आहे ना इथं. आणि तरी इथलं एक बेस्ट ऑप्शन तरी मला इथं भरपूर भारी वाटलं की यांनी इथं सगळे एकदम सेफ्टी वगैरे लावलेत. पण काय काहींच्या अंगामध्ये जास्त खाज असते जी अशी स्टंट वगैरे करायला तिथे जातात फोटो काढण्यासाठी. तर प्लीज असं काही काढू नका. सध्याची स्थिती खूप भयंकर आहे. रोज रोज न्यूजला येतो कोण या वॉटरफॉलला जाऊन पडतो, कधी त्या वॉटरफॉलला जाऊन पडतो. तर काळजी घ्या. तुम्ही येताय तर इथं एक स्वतःची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या इथं बघा. आता आम्ही एक इथून 15 मिनिटात आता एकविराच्या मंदिरात पोहोचू. तिथे जाऊन मग दर्शन वगैरे करू आणि मग तुम्हाला पुढे मी दाखवतोच काय तर आता इथून निघूयात. आणि आपल्या गाड्या पण इथे स्टार्ट झाल्यात. तर इथे एक तुम्हाला सगळ्यात बेस्ट दाखवू मी उंठ मामा इथं भरपूर म्हणजे समोर जे असे रोड वगैरे गेलेत ना तर रोड साईडला असे उंट ते राईड वगैरे देत आहेत. तर आपण तर काय आपल्या गाड्यांवरतीच राईड करणार आहोत. तर आपण जाऊयात. मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट मंदिरातच भेटतो. आम्ही एकविरामध्ये आलेलो आहे. आता एकविरामध्ये येऊन पहिलं हे आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा वेरगाव हे एंट्रन्स आहे आणि आई देवलीचं हे एंट्रन्स इथूनच वर. इथं पाय पडल्याशिवाय वरती जाऊ शकत नाही आपण. तर इथूनच पाय पडावा. माझे सॉक्स खराब झालेत आणि सॉक्स मी करू शकत नाही. आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता. काल 15 ऑगस्ट होते म्हणून सगळीकडे फुगे वगैरे लावून चांगली सजावट केलेली आहे. आपण इथूनच पाय वगैरे पडूयात. इथूनच दर्शन करून आता आपण वरती जाऊयात. आतमध्ये व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला मनाई केली त्यांनी कारण की खूप सारे येतात ना. मग त्यांनी आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मनाई दिली. तर आपण ही इथून एंट्रन्स आहे. तो तिकडे मंदिर त्या साईडला मंदिर आहे. तर आपण तिथे जाऊयात आता. बाकीचे लोक येतात तर असं आम्ही तर गाडी वगैरे इथं आम्ही पार्किंग केलेली आहे. आता ती गाडी वगैरे घेऊ. गाडी वगैरे तिथेच ठेवू आम्ही आणि वरती जाऊ. आता एवढ्या शिड्या चढायच्या आहेत म्हणजे हालत परत पुन्हा एकदा बेकार होणार म्हणजे. मला माहितीच नाही. मला वाटतं की गाडी डायरेक्ट घेऊन आपण असं म्हणजे गाडी तिथे गेलं की डायरेक्ट पायथ्याशी वरच्या मेन मंदिरात जाऊ शकतो. आणि खूप भारी जागा आहे. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही इकडे तिकडे रिसॉर्ट वगैरे बुक करता ते न करता तुम्ही आपल्याच कोकणात या इकडे फिरायला. एवढं महाराष्ट्रामध्ये आपल्या एवढं कोकण एकदम स्वर्गासारखं आहे. आपण जाऊयात वरती. तुम्हाला वरती मी सगळे डिटेलमध्ये दाखवतो. ही शिड्या गेल्या तिथून वरती इथून अशा पाणी कुठून पडते माहिती नाही. वाटतं डोंगराचं जे आपलं पावसाचं पाणी असतं ना ते पडतंय. आपण जाऊयात वरती. तिथे एकदम त्या वरती त्या साईडला तिथं जायचं एकदम. आणि गाडी चालवून भरपूर म्हणजे आमचं हात ते जामच दुखत आहेत. प्लस आता ह्याच्यातून एवढं चालायला लागतंय. आणि इथं सोयी सुविधा पण लय भारी आहेत. म्हणजे वरून दर्शन झालं तरी ते जेवण वगैरेचं पूर्ण ते त्यांनी हॉटेल एक म्हणजे चढण्याच्या म्हणजे पायथ्याशी जसं आपण रायगडला जसं आपल्या जस्ट आपण शिड्यांनी चढतो तसं जे साईडला जे दुकानं असतात तशी दुकानं पण आहेत. मंदिर तरी भरपूर वरती आहे. मला वाटत नाही मी एवढा चढीन पण तरी चढायचा प्रयत्न करू. मग डायरेक्ट मी वरतीच भेटतो. फायनली आम्ही आईमाऊलीच्या मंदिराजवळ पोचलो आणि खूप भारी वाटते. आणि एवढ्या शिड्या चढून माझे पाय बी एकदम दुखायला लागले. आणि इथं ह्या लेण्या आहेत वाटतं. हा लेण्या आहेत ह्या द्वारे. आणि गर्दी पण भरपूर आहे. त्या गर्दीमध्ये आम्हाला पाया वगैरे पाडायला भेटते की नाही बघूयात. आणि भरपूर शिड्या होत्या भरपूर चढून आता कुठे हालत जाम बेकार झाली एकदम भरपूर. आता इथं द्वार आहे. मला तर जास्त माहिती नाही कारण मी फर्स्ट टाइम आलेलो आहे इथं एकविरेला. मला इथलं जास्त तर माहिती नाही आहे पण भरपूर भारी जागा आहे.
बघू शकता ह्या लेण्या वगैरे. तुम्ही जर सगळ्यांनी भरपूर वेळा आले असेल इथं तरी भारी वाटते. आम्हाला शांती भेटली की आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. आता इथे जाऊ, दर्शन वगैरे करू, पाय वगैरे पडू आणि नंतर मग डायरेक्ट पुढचा काय प्लॅन असेल तर मी तुम्हाला सांगतो लगेच. तर आम्ही आता दर्शन घ्यायला आतमध्ये जात आहोत. लाईन खूप मोठी आहे. त्या लाईनीमध्ये आम्हाला दर्शन करायला भेटेल की नाही माहिती नाही. तरी जाऊयात आतमध्ये आणि दर्शन घेऊयात आपण. आता बघूयात आपण आमचा नंबर कधीपर्यंत येतो सर बनवून राहा व्हिडिओमध्ये. आणि सगळे इथं एकदम थकलेले आहेत, पूर्ण थकलेले आहेत कारण गाडी चालून चालून पण सगळ्यांची हालत बेकार झालेली आहे. जाऊयात आतमध्ये दर्शन करूयात. आणि गर्दी याच्यामध्ये मला व्हिडिओ करायला भेटणार नाही, सो मी पाया वगैरे पडतो आणि मग परत रिटर्न बाहेरून व्हिडिओ करतो. छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि आम्ही फोटो वगैरे पण इथं भरपूर काढलेले आहेत. आता इथून सरळ आपण घरी जाऊयात आणि जास्त वेळ थांबू नाही, ऊन पण आहे. आता परत आम्हाला एवढं जाऊन घरपर्यंत जायचं आहे आणि खूप भारी वाटत आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण आई माऊलीचं देऊळ आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 तास लागतात आणि खूप छान जागा आहे. खाली पण भरपूर मंदिर आहेत. तुम्ही या, व्हिजिट करा इकडे. जे नाही आलेत त्यांनी येऊन नक्की दर्शन घ्या इथं. आता आम्ही तर दर्शन घेतलं, आता आम्ही चाललोय खाली. आता खाली जाऊन आमचे जे बॅग आम्ही ज्या दुकानामध्ये ठेवलेले आहेत ते बॅग वगैरे आम्ही घेऊ, नंतर मग परत खाली जाऊ. तर अशा तऱ्हेने आमचं असं वरती सगळं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही खाली उतरत चाललेलो आहे. तरी तुम्ही इकडचं व्ह्यू बघू शकता. आता तर भरपूरच ऊन पडलं आहे. पावसाच्या ह्याच्यामध्ये काय झालं माहिती नाही. पाऊस 2-3 दिवसापासून गेल्यापासून एवढं गरम होतं ना. सकाळी आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा पूर्ण धुका म्हणजे एकदम थंडीसारखं वातावरण झालं होतं. आता उन्हासारखं झालं आहे. पण ह्या साईडला पाऊस बघायला गेलो तर पाऊस नाहीच आहे या साईडला. आता खाली उतरत चालू आहे. आता भूक पण भरपूर लागेल. पहिला आता कुठेतरी खानावळमध्ये जाऊ आम्ही. तिथे जाऊन थोडं जेवू वगैरे आणि मग परत मग आम्ही आमच्या घरच्या रस्त्याला निघू.